राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनलाय। नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवत आहेत। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी विरोधकांकडून शेतकरी संघटनेकडून मोठा आवाज उठवला जातोय, तर दुसरीकडे प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलं आणि थेट आता मंत्रालयाकडे धाव सुद्धा घेतली आहे। तर मनसुंद करणारी घटना अशी समोर घडून गेली। एकीकडे पावसाची सर, दुसरीकडे शेतकरी दाम्पत्यानं गळ्यात अडकवला हात दोर। त्यामध्ये गावकरी हे शॉक झाले आहेत। शेतकरी आत्महत्येचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चाललाय। आता त्यातच बुलढाणा जिल्ह्यामधून अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावणारी शेतकरी आत्महत्येची घटना ही समोर आली आहे। शेतकरी दाम्पत्यानं आपल्याच शेतात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची दुःखद घटना समोर आली आहे। चिखली तालुक्यातील भरोसा येथील शेतकरी दाम्पत्यानं शेतातच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली। पती आणि पत्नीचं मूत्रदेह शेतातील झाडाला लटकल्याचं पाहून समाजामध्ये मोठा आक्रोश त्या ठिकाणी निर्माण झालाय। तर गावावर शोकराही पसरलीच। येथील शेतकरी गणेश थुट्टे वय 55 वर्ष आणि पत्नी रंजना थुट्टे यांचं वय 50 वर्ष अशी आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याची नाव असून दोघांनी शेतकरी शेजारीच असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन थुट्टे दाम्पत्याने हे टोकाचं पाऊल का उचललं, त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही। मात्र सातत्याने शेतामध्ये होणारं नुकसान होमणे आळीने ते चिंतित होते। त्यातच आर्थिक विवंचेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा गाव परिसरात होत आहे। दरम्यान एकीकडे रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असताना ही घटना उघडकीस आल्यानंतर अंडेरा पोलीस घटनास्थळी पोहोचले। मृतांचे पार्थिव खाली उतरून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एकच, तुमच्यावर किती कर्ज असू द्या, तुम्ही किती कर्जाच्या बोजाखाली दबला असाल तर हा टोकाचं पाऊल मित्रांनो उचलू नका। कारण टोकाचं पाऊल उचललेलं हा शेवटचा पर्याय नसतो। तुम्ही शेवटी हात वर करून द्या। तुम्ही पाहिलं असेल की राज्यामध्ये नाही तर संपूर्ण देशभरामध्ये असे भरपूर नेते होऊन गेलेत की त्यांनी मोठमोठाले घोटाळे केलेत आणि आपली तिजोरीही भरून ठेवली। मग शेतकरी हा तर जगाचा पोशिंदा आहे। शेतकरी जर मरत असेल तर मग आता शेतकरी शेती करून काय फायदा। तर मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचं फक्त एकच कारण की कुठल्याच प्रकारे टोकाचं पाऊल उचलू नका। त्यातच विधानसभामध्ये राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। एकीकडे शेतकरी आत्महत्या करतोय तर एकीकडे राज्य सरकार हा शेतकऱ्यांच्या भावनेसोबत खेळताना दिसतोय। तर मित्रांनो, या संदर्भात तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। आणि या शेतकरी दाम्पत्याने जे हे टोकाचं पाऊल उचललं, तुम्ही हे टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण बनवला आहे। या व्हिडिओमध्ये आपण कोणाचंच मन दुखणार नाही याची संदर्भात मित्रांनो आपण माफी मागतो।